आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक ब्रेकिंग न्यूज। नाशिक महानगरपालिकेच्या पहिल्याच महासभेत आज जोरदार गोंधळ पाहायला मिळाला। घनकचरा विभाग आणि आरोग्य विभागावर तीव्र टीका करत नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला। महासभेदरम्यान भाजपचे नगरसेवक सुधाकर बडगुजर बोलण्यासाठी उभे राहिले, मात्र त्यांनी आधी परवानगी घेतली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत मुकेश शहाणे आक्रमक झाले। यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। मुकेश शहाणे हे जागा सोडून थेट महापौरांच्या समोर जाऊन आपला निषेध नोंदवला, त्यामुळे कामकाज काही काळ ठप्प झाले। दरम्यान मानधनावरील एका कर्मचाऱ्याच्या प्रकरणावरूनही महासभेत जोरदार चर्चा झाली। अखेर संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून घनकचरा विभाग आणि आरोग्य विभागाला यामुळे मोठा दणका बसण्याची शक्यता आहे। तयार असेल समाजासाठी तर ते आपण घेऊ शकता, पण त्यांची पोलीस बॅकग्राऊंड चेक केल्यानंतर त्यांना नियुक्ती नाही पण सहकार्य म्हणून घेण्यात यावं, व्हॉलंटियर म्हणून। त्याचबरोबर पावती फाडायचा अधिकार जो आहे तो फक्त SI ला देण्यात यावा आणि स्वच्छतेचा संदर्भातलं अवेअरनेस कॅम्पेन आधी होणं गरजेचं आहे, जे सर्व सन्माननीय सदस्यांनी इथे मांडलंय की आधी तुम्ही त्यांना जो सुका कचरा ओला कचऱ्याची कॉन्सेप्ट आहे, आधी तर जाणाऱ्या व्यक्तींचं पूर्ण ट्रेनिंग झालं पाहिजे। जे पण आपण नियुक्त घेणार युवक त्यांचं पण ट्रेनिंग झालं पाहिजे। याचं प्रबोधन शालेय लेवल पासून तर सिटीजन्स पर्यंत झालं पाहिजे। तशी एक बुकलेट किंवा एक त्याच्या संदर्भातलं आपण अवेअरनेसचं लिटरेचर तयार करून सर्व सन्माननीय नगरसेवकांना पण द्यावं आणि नागरिकांना पण द्यावं आणि त्यानुसार पुढे ती कारवाई व्हावी। ज्या मोठ्या सोसायटीज असतील, जसं नियमानुसार तिथे कचरा संकलन झालं पाहिजे त्याची SI मीटिंग घेऊन त्यांना सांगतील आणि त्याचबरोबर जर खरंच बिल्डिंग परमिशन मध्ये ती तरतूद असेल तर त्यांनाही दंड लावण्यात यावा, जे सेल्फ डिकंपोज करत नसतील, ज्यांचा कचरा 100 किलोच्या पुढे असेल त्यांना। पुढचा प्रश्न घेऊ आता आपण। चंदू नाना बोला। सुधाभाऊ तुम्हाला बोलायला वेळ दिली आहे, फक्त ती वेळेत तुमचं जे काय असेल ते मांडा। आम्ही प्रश्नोत्तरांकडे लगेच वळणार आहोत। तुम्ही मुकेश भाऊ जागेवर जाऊन बसा, जागेवर जाऊन बसा। सुधाभाऊ एक मिनिट, प्रश्नोत्तराचं तुमचं जे आहे ते तुम्ही 7 दिवसाआधी दाखल केलं आहे का? परमिशन ऐका, प्रत्येकाला इथे बोलायचं आहे। तुम्ही एक काम करा सुधाभाऊ तुमचं पत्र इकडे एक मिनिट तुमचं पत्र इकडे दाखल करा, प्लीज ऐका सुधाभाऊ, तुमचं पत्र इथे दाखल करा आणि 1 मिनिट तुम्ही उठला आहात, तुम्ही बोला, तुमचं पत्र इथे दाखल करा आणि हेमलताताईंचा प्रश्नोत्तर करा सुरू। मुकेश भाऊ बसा। कोणाला काय म्हणायचंय सभागृहासाठी ओपन व्यासपीठ आहे। सुधाभाऊ तुम्ही पत्र दाखल करा आणि 1 मिनिटात तुमचं म्हणणं संपवतो मी। मला काही फार लांबवण्यामध्ये इंटरेस्ट नाही। महापौर महोदया, सन्माननीय उपमहापौर, माननीय आयुक्त महोदया, सर्व सन्माननीय सदस्य, ही सुवर्णरत्ने माझ्याकडे उपायुक्त मालमत्ता कर विभाग, उपायुक्त मिळकत विभाग, स्लम विभाग, प्रधानमंत्री आवास योजना तसेच फेरीवाला धोरण हे विभाग आहे। मी जून 2025 पासून नाशिक महापालिका येथे कार्यरत आहे। सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त आणि सर्व सन्माननीय सदस्य, मी डॉक्टर नीता चौधरी, माझ्याकडे शिक्षण विभाग आहे आणि जून 2025 पासून मी महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे।
सन्मान्य व्यासपीठ सन्मान्य सभागृह सन्मान्य व्यासपीठ सन्मान्य सभागृह मी निखिल वसंत नाईक. माझ्याकडे समाज कल्याण विभागाची जबाबदारी आहे. डिसेंबर 13 पासून मी नाशिक महानगरपालिकेकडे जुलै 2024 पासून माझ्याकडे समाज कल्याण विभागाची जबाबदारी आहे. सन्माननीय बापू, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सभागृह. मी संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी नाशिक महानगरपालिका. 1989 पासून नाशिक महापालिकेत काम करते. माझ्याकडे ॲडिशनल चार्ज नाशिक जिल्ह्याचा आहे. शासनाने मला दिलेला आहे. असिस्टंट फायर ऑफिसर म्हणून नाशिक जिल्ह्यासाठी मी काम करते. नाशिकमध्ये नाशिक महापालिकेचा अजून शेवाळीकर विभाग माझ्याकडे आहे. आपत्ती व्यवस्थापन आहे. मी साधारण या महापालिकेत मला 36 वर्ष झाले. सर्वांना जय हिंद. सन्माननीय व्यासपीठ व सन्मान्य सभागृह. मी डॉक्टर विजय शांता मोगीराम देवकर. माझ्याकडे सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच वैद्यकीय विभाग आहे आणि मी जुलै 25 पासून या पदावरती आहे. मला पण द्यायचे का माझा काय ते आधी बोलू द्या. त्याच्याविषयी मला काहीतरी निर्णय इथे द्यायचा आहे. सर्व सन्माननीय सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाणार आहे. आपण बसावं. माझं सगळं दूरपर्यंत लक्ष आहे. बसा तुम्ही. बसा 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 2 मिनिटं बसा बसा. महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सर्व सन्माननीय सदस्य आणि सर्व अधिकारी कर्मचारी. मी स्मिता झेडे, अतिरिक्त आयुक्त. माझ्याकडे फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस, PMAY म्हणजे हाऊसिंगच्या स्कीम्स, स्लम आणि फेरीवाला धरून हे 4 विषय आहेत. किती वर्ष झालं आपल्याला? आता सन्माननीय व्यासपीठ, माननीय उपमहापौर आणि सभागृह, सर्व सन्मान्य सदस्यांच्या वतीने कमिशनरच्या वतीने दिलासा करते. मी डॉक्टर संगीता दिगंबर नागपूरकर. माझ्याकडे अतिक्रमण विभाग, जाहिरात विभाग आणि NDS विभाग. सन्मान्य महापौर, उपमहापौर, सन्मान्य आयुक्त, सन्मान्य सभागृह, सर्व सन्मान्य सदस्य. मी संजय राजन अग्रवाल, मी शहर अभियंता आहे. माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी आहे. मी गेल्या 2 वर्षापासून शहर अभियंता आहे. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सभागृह व सर्व सन्मान्य सदस्य. मी रवींद्र दशरथ धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा वितरण आणि मलनिस्सारण या पदावर कार्यरत आहे. या पदावर मी 1 एप्रिल 2025 पासून कार्यरत आहे आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये जानेवारी 1999 पासून कार्यरत आहे. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर आणि आयुक्त, सर्व सन्माननीय सदस्य व पत्रकार. मी अजित ब्रह्मदेवनीकर. माझ्याकडे उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन हा कार्यभार जानेवारी 2025 म्हणजे 1 वर्षापासून आहे आणि मी नाशिक महानगरपालिकेमध्ये मार्च 2024 पासून रुजू आहे. अजित ब्रह्मदेवनीकर. सन्माननीय व्यासपीठ, सन्माननीय सभागृह. मी दत्तात्रय ज्ञानोबा पातूर, मुख्य व लेखायुक्त अधिकारी, अर्थ विभागाचा विभाग प्रमुख आहे. मला इथे जॉईन होऊन 2.25 वर्ष झाले. व्यासपीठ, सन्माननीय सभागृह, सर्व पत्रकार. मी बळवंत गायकवाड, चीफ ऑडिटर, गेल्या 2 वर्षापासून काम करत आहे. सर्व जे प्रस्ताव येतात, फाईल येतात, सर्वांची तपासणी शाली हे काम आहे. सन्मान्य व्यासपीठ, सन्मान्य सभासद. माझं नाव नितीन सुखदेव पवार. माझ्याकडे गोदावरी संरक्षण आणि पर्यावरण डिपार्टमेंट माझ्याकडे.
उपायुक्त राहिले 4 एक होतेपासून 4 होते. त्यानंतर राष्ट्रवादी गटनेता काँग्रेस पक्ष गटनेता श्रीमान रंजन ठाकरे यांच्याकडून खालील मान्यवरांसाठी यांच्या पत्नी नफिसा बेगम, अब्दुल सत्तार, मनोहर संगमेरे यांच्या मातृभूमी संगमेरे, नाशिक मधील ज्येष्ठ समाजसेविका प्रभावी कनेरे, नाशिक शहरातील डॉक्टर नडरकर यांचे वडील वसंतराव नडरकर. माननीय महापौर महोदया, सन्माननीय उपमहापौर, माननीय आयुक्त महोदया, सर्व सन्माननीय सदस्य, ही सुवर्णरत्ने माझ्याकडे उपायुक्त मालमत्ता कर विभाग, उपायुक्त मिळकत विभाग, स्लम विभाग, प्रधानमंत्री आवास योजना तसेच फेरीवाला धोरण हे विभाग आहे. मी जून 2025 पासून नाशिक महापालिका येथे कार्यरत आहे. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त आणि सर्व सन्माननीय सदस्य, मी डॉक्टर नीता चौधरी, माझ्याकडे शिक्षण विभाग आहे आणि जून 2025 पासून मी महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे. सन्मान्य व्यासपीठ, सन्मान्य सभागृह, मान्य व्यासपीठ, सन्मान्य सभागृह, मी निखिल वसंत नाईक, माझ्याकडे समाज कल्याण विभागाची जबाबदारी आहे. डिसेंबर 13 पासून मी नाशिक महानगरपालिकेत, जुलै 2024 पासून माझ्याकडे समाज कल्याण विभागाची जबाबदारी. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सभागृह, मी संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी नाशिक महानगरपालिका 1989 पासून नाशिक महापालिकेत काम करते. माझ्याकडे ॲडिशनल 4 नाशिक जिल्ह्याचा आहे. शासनाने मला दिलेला आहे. असिस्टंट फायर ऑफिसर म्हणून नाशिक जिल्ह्यासाठी मी काम करते. नाशिकमध्ये नाशिक महापालिकेचा अजून सेवायक विभाग माझ्याकडे आहे, आपत्ती व्यवस्थापन आहे. मी साधारण या महापालिकेत मला 36 वर्ष झाले. सर्वांना जय हिंद. सन्माननीय व्यासपीठ व सन्माननीय सभागृह, मी डॉक्टर विजय शांता मोतीराम देवकर, माझ्याकडे सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच वैद्यकीय विभाग आहे आणि मी जुलै 25 पासून या पदावरती आहे. मला पण द्यायचे का माझा ते शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण शहरामध्ये सध्या अशा गोष्टींचा खूप सुसवाट झालेला आहे. सेवाभावी संस्था काहीतरी मुलांना काहीतरी मार्गदर्शन करणार, महापालिकेचे भूखंड लाटायचे आणि त्यावरती स्वतःचं एक संस्थान उभा करायचं, ही जी वृत्ती महापालिकेमध्ये बळगावलेली आहे त्याला लगाम लावणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने 113-114 ही किती एकर जागा ट्रॅफिक चिल्ड्रन पार्कसाठी देण्यात आली. तर त्याचं उत्तर असं आहे की 20 7-2023